ती थोडीशी हिमालयापेक्षा महाग पडते आपल्याला। हाय गाईज, आज जरा श्रावची आंघोळ मागे ठेवली आणि बाकीचे काम आवरून घेतली। आता तिची सोप चेंज करायची होती म्हणून म्हटलं त्याचा रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। पण ती आता खेळते, आधी तिची आंघोळ वगैरे करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत पण बोलते। अजून तुझा नवीन शर्ट आहे, हा छान आहे ना? मग तू घालत का नव्हती ग? घालत होती। हाय, मी आज ना श्रावची साबण चेंज केली, म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया। पहिल्यांदा मी तिला हिमालयाचे प्रोडक्ट वापरत होते, सोप, त्यानंतर शॅम्पू, बॉडी लोशन, सगळं काही हिमालयाचं वापरत होते। पण त्याने थोडीशी तिची स्किन ड्राय पडती, याचा इफेक्ट थोडा कमी वाटतोय। तर म्हटलं चला तिची ना निदान आपण सोप तरी चेंज करून बघूया। तर त्यासाठी मी नवीन आणली ही सेंटाफिलची आणि एकदम बेस्ट वाटते मला ही। तिच्या एकदम अशी क्रीमी टेक्स्चर आहे आणि त्यानंतर अशी मऊ मऊ स्किन होती तिची, तर छान वाटते। तुम्हाला जर लहान बाळाला यूज करायची असली ना तर ही वापरू शकता। ती थोडीशी हिमालयापेक्षा महाग पडते आपल्याला। 212 रुपयाची सोप आहे, किती आहे, 100 ग्रॅम सोप 212 रुपयाची, थोडीशी महाग पडती पण मग क्रीमी टेक्स्चर आहे आणि स्किन एकदम स्मूथ होती। तर आज मी पहिल्यांदाच यूज करून बघितली पण इतकं छान वाटलं ना मला, म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण आहे ना हिमालयाच्या पेक्षा दुसरं जर काहीतरी यूज करायचं असलं तर सेंटाफिल एकदम छान आहे। तर एकदा यूज करून बघा। मला डॉक्टर म्हटले होते की तिची ड्राय स्किन आहे, तिच्यासाठी तुम्ही एखादी स्मूथ सोप वापरा आणि त्यांनी सजेस्ट केली होती, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। आपल्या बायकांचं पण कसं असतं ना, जोपर्यंत धकतंय तोपर्यंत आपण धकून नेतो। माझं पण तसंच झालंय। आता माझ्या टिकल्या संपून जवळजवळ 1 महिना होत आलाय। प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये गेले की मी विसरून जाते, जरी लक्षात आलं तर म्हणते जाऊ दे, श्रावचा गंध आहे तोच लावून आपण आपलं काम धुकून घेऊया। आणि असं करत करत कितीतरी दिवसापासून मी श्रावचा गंधच वापरते डोक्याला लावण्यासाठी। आता पाऊस बऱ्यापैकी बंद झालाय पण आज जरा थोडासा आलेला होता आणि कपडे काही सुकत नाही। किती दिवसापासून माझं चाललंय घरातले कपडे बाहेर आण आणि बाहेरचे कपडे परत घरात सुकायला घाल। आणि यामध्ये जास्त करून ना श्रावचेच कपडे आहेत, तिला जास्त कपडे लागतात आणि ते कपडे काही सुकत नाही। त्यामुळे कपड्यातले पण बरेचसे कपडे आता बाहेर आले आहेत आणि त्याचा सगळीकडे पसारा झालेला आहे। इकडे सुकायला घालू का तिकडे सुकायला घालू असं काही समाजच चालू आहे। आता मी इकडे मशीन तर ठेवली पण प्रॉब्लेम हा झालाय की ते मशीन उघडायला आणि लावायला जरा जाळी प्रॉब्लेम देते। मला वाटत नाही मी जास्त दिवस हे कपड्याची जाळी इकडल्या साईडला ठेवणार आहे, मला परत त्याची पोझिशन चेंज करावंच लागणार आहे असं काहीसं वाटतंय। आता झाले होते कपडे बऱ्यापैकी मशीन मधले धुवून, तर म्हटलं चला ते पण सुकत घालून घेऊया आणि मग जे काही आपले बाकीचे कामं आहेत ते पण आवरायला बरं होऊन जाईल। आता किती नाही म्हटलं ना तर हे छोटे मोठे कामं करायला आपल्याला अर्धा-1 तास लागून जातो आणि यामुळे मग आपले जे बाकीचे कामं आहेत ते पण बऱ्यापैकी राहून जातात। तर आधी हे काम करून घेते, श्राव झोपलेली असली की मग मला हे कामं पण पटपट आवडतात। नाहीतर मग तिचं असं होतं की आई मी पण सुकायला घालू लागते, तुला एखादा कपडा माझ्याकडे पण दे, मी पण घालते। आणि हे करता करता मग मला अर्ध्या तासाचा 1 तास पण ह्या कामावरती निघून जातो। काल रात्री काय झालं ना की मी बसलेले होते आणि ते आले आणि ते मला म्हणे हे बघ आपल्याला घराच्या आतूनच बाहेर किती छान बाल्कनी मधलं फुल दिसतंय। तर कळी होती ती छोटीशी, कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर केली होती, ही अशी काहीशी दिसत होती आणि आज ती इतकी छान दिसत होती। म्हटलं चला ती पण आज पण तुम्हाला दाखवूया। तर ती तुम्हाला दाखवतं बाकीच्या पण झाडांना इतक्या कळ्या आल्या होत्या ना, गुलाबी गुलाबाला कळ्या आले, त्यानंतर पांढऱ्या गुलाबाला पण कळी आली आहे। इकडं चांदणी फुलाला पण छान असं पांढरं फुल उमललं होतं। फुलं बऱ्यापैकी गेलेत बरं का, आपले थोडेसे आहेत आणि आता बघा मुसळधार पाऊस चालू झालेला आहे। तर म्हटलं आता बाकीचे पण फुलं तुमच्यासोबत शेअर करूया। ह्या गुलाबाला तितक्या कळ्या आलेल्या आहेत ना, असं बटन गुलाब आहे पण 5-6 वरती आणि खाली 2-4 अशा जवळजवळ 6-7 कळ्या त्याला आहेत। आणि हे एक जरा मी तुम्हाला म्हटलं ना त्याचे फुलं बऱ्यापैकी खराब झाले, आता शेवटचे आहेत हे थोडेसे फुलं त्याला राहिलेत, बाकीचे तर संपले आहेत। आणि आज मला ना रेनकोट पण यांचे थोडेसे शिवून काढायचे। भैयाचा रेनकोट पण थोडासा फाटला आहे आणि यांच्या पण रेनकोटची पॅन्ट थोडीशी फाटली, तर म्हटलं चला ते आपण शिवून काढूया। आता काय पावसाळा फक्त 1च महिना राहिलेला आहे असं म्हटलं तरी चालेल। आता गणपती येतील, गणपतीमध्ये थोडाफार पाऊस होईल आणि त्यानंतर मग नवरात्र लागेल। नवरात्रीमध्ये तर बऱ्यापैकी पाऊस कमीच असतो आणि नंतर बंद होऊन जातो, म्हणून म्हटलं नवीन रेनकोट आत्ता घेऊस तर पुढच्या वर्षी घेतलेला बरा पडेल। आता फक्त 1च महिना काढायचा आहे, तो 1 महिना ह्या रेनकोटमध्ये निघून जाईल।
तसं तर रेनकोट काही जास्त खराब झालेलं नाही आहे, त्याला 2 कापड आहे, तर जे आतल्या साईडचं कापड आहे ना ते थोडंसं फक्त फाटलं होतं, ते जर शिवून घेतलं तर मग काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट ते वरून दिसणार पण नाही, म्हणून म्हटलं चला आज हा जुगाड करून घेऊयात, पैसे वाचवण्यासाठी पण म्हणा किंवा मग दुसरी गोष्ट थोडंफार कॉम्प्रोमाइज पण म्हणा. आपण असं काही करत असतो प्रपंचामध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केल्यानंतरच आपल्याला मोठी गोष्ट घेता येते. तरी मे बी यावर्षी त्यांनी जर या रेनकोटवरती काढला तर पुढच्या वर्षी तो आणखी थोडे पैसे घालून चांगला असा रेनकोट घेईल जो तो 2 ते 3 वर्ष टिकेल. तसं त्यांनी मागच्या वर्षी पण 1700ला घेतला होता हा रेनकोट, जरा महागच पडला होता भैयाला, पण मग तो काही 1 वर्ष टिकला नाही बऱ्यापैकी. मागच्या वेळेस पण त्यांनी पावसाळा संपायच्या वेळेस घेतलेला होता आणि आत्ता पण पावसाळा संपायच्या आधीच तो फाटला आहे. तर बघूयात पुढच्या वेळेस त्याला आता माझ्या हाताने घेऊन द्यावं लागणार आहे, कारण की त्याला कपडे घ्यायची तर अजून काही चांगली चॉईस नाही आहे. आणि यांच्या रेनकोटचं झालं तर तो त्यांनी फक्त 350 रुपयाला घेतला होता डीमार्टमध्ये, त्याच्यामुळं तो खराब होणं साहजिक आहे. तो फक्त सिंगल होता, त्याला आतून अस्तर वगैरे नव्हतं. तसं हा जो भैयाचा रेनकोट आहे ना याला आतमधून अस्तर पण आहे, त्यामुळं हा जास्त दिवस टिकायला पाहिजे होता पण टिकलेला नाही आहे. सो असो. आणि तुम्हाला वाटत असेल की हे मोठे मोठे टाचे का टाकती एवढे, तर रेनकोट आतल्या साईडने फाटलेला आहे त्यामुळे दिसणार नाही, म्हणून म्हटलं चला मोठे असो छोटे असो काय फरक पडतो. आता हे प्लास्टिक आहे ना त्यामुळं पण शिवायला थोडंसं जड जाते, कारण की दोरा ओढला की ते फाटतंय, त्यामुळे कमीत कमी टाचे टाकण्याचा मी प्रयत्न करते जेणेकरून मग ते फाटणार नाही जास्त. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता माझा रेनकोट शिवून झालाय आणि छान रेडी झालाय. आता भैयाचं उद्याचं काम होऊन जाईल. उद्या काही त्याला भिजावं लागणार नाही. काल पण तो गाडीमध्ये गेला होता आणि आज पण मला माहिती तो दिवसभर भिजला असणार आहे, पण आता उद्या तो भिजणार नाही कारण की उद्या तो रेनकोट घेऊन जाऊ शकतो. आणि आता बघा आज पण बाहेर इतका सारा पाऊस चालू आहे ना की बस. आता तुम्हाला जवळून दाखव. सो आता हे काम तर झालंय, आता आणखी एखादं काम बघूया जे की आपल्याला करून घ्यायचंय, ते पटकन करून घेते मी. आता ठरवलं होतं की बाकीचे जे छोटे मोठे काम आहेत ते आपण करून घेऊयात, पण कसलं काय श्राऊ उठून बसली मग काम राहिलं बाजूला आणि तिला खायला करावं लागलं. आता इडली डोशाचं पीठ होतं तर डोसाच बनवून घेऊया म्हटलं, आणि यामध्ये कांदा टोमॅटो आणि थोडंसं गाजर टाकलं ना तर सगळ्या भाज्या पण पोटामध्ये जातात. आणि हे पण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू जर भाज्या खात नसेल ना ती तर भेळ आवडते तिला, तर भेळीमध्ये पण कांदा टोमॅटो कट करून टाकत जा, काकडी कट करून टाकत जा, आणि जे काही पदार्थ आवडतात तिला त्यामध्ये मग अशा भाज्या टाकत जा जेणेकरून मग ती सगळं खाल्ल्या जाईल. भाजी खायची भाजी पाहिजे. भाजी कुठे आहे? हे नको का? भाजी देऊ? भाजी पाहिजे. मिरची खातो का? मिरची खातो का? मिरची नाही खात की मिरची ह्याच्यात देऊ का मिरची थोडी? बघितला ना तुम्ही, खाण्यापेक्षा नखरेच जास्त असतात तिचे. आता तिला भाजी खायची होती, काल मेथीची भाजी केली होती, काल भाजी खा म्हटलं तर काल ती मला मिरची मागत होती, आणि आज मी मिरची बनवून ठेवली होती खोबऱ्याची, तर म्हटलं मिरची खा, तर नाही मला भाजी पाहिजे. आणि तिला फक्त मेथीची भाजी आवडते, ती पोळीसोबत पण खाते आणि भातासोबत पण खाते. काही असो, पण मग तेवढी एक भाजी खाल्ली तरी पण बस होऊन जातं. तर आज नेमकी भाजी नव्हती आणि भाजी मागत होती, तर म्हटलं चला मिरचीसोबत खाऊ घालूया. मिरचीचं फक्त नाटक केलं आणि तसंच तिला डोसा तो खाऊ घातला. आणि इकडं मला हँडवॉश पण फिल करायचा होता, तो पण फिल करून घेतला. आता हँडवॉशचं जे बाहेरचं जे कवर आहे ना, तर तो पाऊच पण फेकून देऊ नाही वाटत तसा, तर म्हटलं चला त्याला कट करून घेऊयात आणि त्यामधलं जे हँडवॉश आहे ना ते आपण एका डब्यामध्ये काढून ठेवूयात. मी प्रत्येक वेळेस असंच करत असते. यामध्ये मग जे काही मला भांडे घासायचे असतात ते भांडे घासायला पण यूज होतो त्याचा, किंवा मग जर किचन ओटा क्लीन करायचा असला ना तर त्याला पण होतो. नाहीतर मग तिसरा ऑप्शन असतो की बाथरूम जर धुवायचे असले तर ते बाथरूममध्ये टाकून देते, त्याने पण स्मेल पण छान येतो आणि धुतल्या पण छान जातं. तर असंच आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून म्हटलं ना, तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असाल त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करणं किंवा पैसे वाचवण्यासाठी प्रत्येक बाईच असं करत असते. साबण म्हणा, निरमाचा पुडा म्हणा, तो पूर्ण जेव्हापर्यंत आपण यूज करत नाही ना तोपर्यंत आपल्या मनाला काही चैन पडत नाही. तर माझं पण असंच आहे. आता एवढं डबाभर मी हँडवॉशचं पाणी काढून ठेवलं आहे. आता किचन वगैरे धुवायला ना मी तेच वापरणार आहे. आणि इकडं म्हटलं चला तो कागद वगैरे आता धुवून आपण टाकून देऊयात.
किचनच्या खिडकीमध्ये मी एक ओरिजिनल मनी प्लांट ठेवलेलं आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असं. हे तर बांबूची कुंडी होती, लकी बांबू असतो ना त्याची, पण तो बांबू थोडासा मोठा झाला. त्यानंतर मी छोटंसं मनी प्लांट लावलं आणि ते इतकं छान ग्रो झालं ना की बस. आपण त्यावरती ना भाज्या वगैरे करतो आपण, त्याची थोडीशी वाफ जाते आणि मग ते तेलकट होऊन जातो. त्यामुळं मग मधून अजून त्याला धुवून पण काढावं लागतं आणि त्याचं थोडंसं पाणी पण चेंज करावं लागतं. तर तेच करून घेतलं आणि आता बेसिंग वगैरे सगळं आवरून घेते. तोपर्यंत इकडं श्रावाचं काय चालू आहे ते बघते. काय ए काय करत काय ते काय इकडं अशी फिर असं नाही असं तू हात शोध ना असं 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 बिन ना हा आईच्या हातात धरून बिन आईच्या बोटात धरून बिन ना हा बिन काय डिकी 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 असं इकडे बघ आईला किशू कर आता एक आईला आईला माझ्या सासूबाईंना कायम म्हणत असतात की लेकराचं लहानपण परत येत नाही, त्यामुळं भेटेल तेवढा वेळ त्याच्यासोबत घालवत जा, कारण की कामं तर तुझ्या आयुष्यभर होणारच आहे. ती काही आयुष्यभर लहान राहणार नाही आणि ती तुझ्या मागं पण येणार नाही आहे. सो तिच्यासोबत थोडासा टाईम तू स्पेंड करत जा. आणि त्या माझ्या नंदेच्या मुलीचं सोबत पण तसंच होतं त्यांचं रिलेशन. त्या बराचसा टायमिंग तिच्यासोबत स्पेंड करायच्या, म्हणून म्हटलं चला आपण पण श्रावला थोडाफार टायमिंग देत जाऊया आपल्या बिझी शेड्यूलमधून. त्यानंतर गरमागरम चहा घेतला आज आणि त्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला. आज त्यांना उपवास होता आणि उपवासामध्ये त्यांच्यासाठी डाळबट्टी बनवली. आता आम्ही जेवण करतो. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.